नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, आजची अपडेट आहे आपली जिल्हा न्यायालय भरती संदर्भात। जिल्हा न्यायालय भरतीची जाहिरात 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामध्ये पहा, शिपाई किंवा हमाल, त्यानंतर लिपिक आणि स्टेनो अशा विविध पदांची जाहिरात ती आली होती। तर त्या संदर्भातच आता एक नवीन अपडेट आलेली आहे। म्हणजे तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमीच आहे। तर पहा काय आहे अपडेट। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही जी वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे अर्ज करण्याची। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरलेला असेल त्यावेळेस तुम्हाला या वेबसाईटवर यायचं होतं। या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड फिल करून तुम्ही तुमचं लॉग इन करून फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकत होता। पण काही दिवसांपूर्वीच ही साईट जी होती ती बंद होती। आता काय झालेलं आहे, ही साईट जी आहे कालपासून ती सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे पुन्हा तुम्ही तुमचं लॉग इन करून त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड आणि कॅप्चा कोड फिल करून तुमचा फॉर्म जो आहे तो चेक करू शकता। या ठिकाणी पहा, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे। तर यामध्ये तुम्हाला 3 टॅब अवेलेबल आहेत, ॲप्लिकेशन डिटेल्स, त्यानंतर अप्लाय पोस्ट आणि त्यानंतर हेल्प डेस्क। म्हणजे तुम्ही पाहू शकता, तुम्ही जर अर्ज डाउनलोड केलेला नसेल तर सध्या तरी तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो पुन्हा डाउनलोड करून घेऊ शकता। तर यावरून आपल्याला काय दिसते की ही वेबसाईट जी होती ती एवढ्या दिवसापर्यंत बंद होती, पण आता सुरू करण्यात आली। म्हणजेच लवकरच तुमचे ॲडमिट कार्ड जे आहेत, म्हणजे परीक्षेचे प्रवेशपत्र, ते उपलब्ध होण्याची शक्यता या ठिकाणी आपण यावरून अंदाजित ठरवू शकतो। म्हणजे तुमचं वेळापत्रक जे आहे ते लवकरच जाहीर होऊ शकते आणि त्यानंतर तुमचे प्रवेशपत्र जे आहे ते सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या कारणानेच बहुतेक ही वेबसाईट सुरू करण्यात आली असावी असा निष्कर्ष आपण यावरून काढू शकतो। तर पहा मित्रो, इतके दिवस आपल्या जवळ हायकोर्टाच्या संदर्भात म्हणजे न्यायालयाची जी भरती आहे त्या संदर्भात कोणतीही अपडेट नव्हती। पण आता जर ही वेबसाईट सुरू झालेली आहे त्यामुळे लवकरच आपल्याला काही ना काही अपडेट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत अभ्यास सुरू केलेला नसेल तर तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत सिरियस झालं पाहिजे, जेणेकरून तुमची परीक्षा जर आली तर त्यामध्ये तुम्ही अनुत्तीर्ण होणार नाही किंवा त्यामध्ये तुमचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे। अन्यथा तुमच्या अपडेट काहीच कामाची राहणार नाही जर तुम्ही अभ्यास सुरू केलेला नसेल। तर पहा, ही होती अपडेट। यानंतर आपण वळूया आपल्या सराव प्रश्नपत्रिकेकडे। तर पहा मित्रांनो, आपण घेऊन आलो आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका 2024। म्हणजे आपली ही सराव प्रश्नपत्रिका आहे। या अगोदर आपण 3 प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला सिलेबसबद्दल आणि तुमचा अभ्यासक्रम जो आहे त्याबद्दल डिटेल्स आपण चर्चा केलेली आहे। मागचे प्रश्नसुद्धा काही त्यामध्ये ॲड केलेले होते, पण आता आपण संभाव्य जे प्रश्न आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया मग आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेला। तर पहा, या ठिकाणी आपला पहिलाच प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। म्हणजे खालीलपैकी कोणतं असं प्रकरण आहे की जे मुंबई न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार नाही। तर पहा, यामध्ये आपलं पर्याय जे आहे दमन दीव, त्यानंतर दादरा नगर हवेली, त्यानंतर गोवा आणि गुजरात। तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात, कारण की गुजरातमध्ये दुसरं उच्च न्यायालय असल्याकारणानं तिथले प्रकरण आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणार नाही। पण दादरा नगर हवेली, त्यानंतर दमन दीव आणि गोवा ही तिन्ही क्षेत्रे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात मोडतात। तर तुम्ही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे। त्यानंतर पहा, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठसुद्धा आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। एक आहे आपलं औरंगाबादचं, दुसरं आहे नागपूरचं आणि तिसरं आहे आपलं पणजीचं। तर हे तिन्हीही तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून यावर जर प्रश्न आला तर तुमचा तो प्रश्न जाणार नाही। त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न आहे आपला, कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। तर पहा, हे आपण संपूर्ण प्रश्न जे आहेत ते TCSच्या बेसिसवर घेत आहे। म्हणजे TCS वारंवार जे प्रश्न विचारते त्यावरच आधारित आपली प्रश्नपत्रिका असणार आहे। कारण की न्यायालयाचा जो पेपर आहे, परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी जी आहे ती TCSच आहे। त्यामुळे आपण TCSच्या बेसिसवरच हे प्रश्न तयार केलेले आहेत। तर पहा, प्रश्न काय आहे आपला की कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। तर त्याचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी, जो की आजचाच दिवस आहे। 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आणि 26 जानेवारी आपल्याला माहितीच आहे की आपला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो। तर पहा, त्यानंतर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे आपला की प्रश्न क्रमांक 3, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे। म्हणजेच राज्यघटनेची जी कलम आहे त्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमात शिक्षणाचा मूलभूत अधिकार नमूद करण्यात आलेला आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21अ या कलमामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार नमूद करण्यात आलेला आहे। तर पहा मित्रांनो, हा प्रश्न आपण या कारणाने घेतलेला आहे, आता आपल्याला सध्या माहितीच आहे की नवीन नियम आलेला आहे की जो ट्यूशन बाबतीत आहे, म्हणजे क्लासेस बाबतीत आहे, प्रायव्हेट क्लासेस की लहान मुलांचे क्लासेस आता घेता येणार नाही अशा संदर्भात। तर त्यामुळे हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न ठरतो। त्यानंतर पहा, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण। चौथा आपला प्रश्न आहे की लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो। तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष। म्हणजे लोकसभेचे जे सदस्य असतात, ज्यांना आपण खासदार असे म्हणतो, त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 5 वर्षाचा असतो। त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की राज्यसभा म्हणजे संसदेमध्ये आपल्या लोकसभा आणि राज्यसभा 2 सभागृह आहेत। तर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो। लोकसभेचे 5 वर्ष आणि राज्यसभेचे 6 वर्ष। तर हे तुम्ही दोन्हीही लक्षात ठेवा। त्यानंतर पहा, 5वा प्रश्न आहे आपला की 2011च्या जनगणनेनुसार
महाराष्ट्राची घनता रिकामी जागा प्रति चौरस किलोमीटर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 365 चौरस प्रति चौरस किलोमीटर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे आपला 6व्या क्रमांकाचा की बाबर कोणत्या वर्षी फरगनाच्या गादीवर बसला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1494 या वर्षी. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7वा आहे आपला स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1875 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8वा सोडियम हायड्रॉक्साईड रिकामी जागा नावाने सुद्धा ओळखले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॉस्टिक सोडा या नावाने सुद्धा सोडियम हायड्रॉक्साईड ओळखले जाते. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जस्त म्हणजेच आपलं झिंक धातूक आढळतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. नागपूरमध्ये आपल्याला जस्त धातूक आढळतो. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे आपला 10वा असामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर पहा मित्रो यामध्ये आपण फक्त 10 प्रश्न घेतलेले आहे. अशाच आणखी आपण प्रश्नांचा सराव करणार आहोत. आपण या अगोदर 3 प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या त्यामध्ये आता सुद्धा गॅप पडलेला आहे. पण कधीही आपली परीक्षा जी आहे तारीख ती घोषित होऊ शकते आणि कधीही आपला टाईम टेबल जो आहे तो येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आता ह्या प्रश्नपत्रिका कंटिन्यू करणार आहोत जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होईल. आणि या संपूर्ण प्रश्नपत्रिकेच्या ज्या PDF फाईल आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर अवेलेबल करून देण्यात येतील, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण PDF जी आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर पहा मित्रो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही.